नमस्कार, आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल। कोगनोळीतील नायरा पेट्रोल पंपाच्या उद्घाटन प्रसंगी सर्व पक्षीयांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव। कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील आरटीओ नाक्या शेजारी असणाऱ्या हादीकर नायरा पेट्रोल पंपाच्या उद्घाटन प्रसंगी सर्व पक्षीयांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। युवा उद्योजक आणि पुढारी आयकॉन बाळासाहेब हादीकर यांनी नुकत्याच नव्याने उभारण्यात आलेल्या नायरा पेट्रोल पंपाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले। प्रारंभी सर्वांचे स्वागत सचिनदादा इंगवले यांनी केले। यावेळी धनगर समाजाचे नेते बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, निप्पाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, उद्योजक रोहन साळवी आदी मान्यवरांच्या हस्ते फीत कापून पेट्रोल पंपांच्या 4 युनिटचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी बोलताना लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले की तरुणांनी बाळासाहेब हादीकर यांचा आदर्श घ्यावा। अतिशय लहान वयामध्ये हादीकर यांनी उद्योग क्षेत्रामध्ये खूप मोठी मजल मारली असून भविष्यात एक उत्कृष्ट उद्योजक म्हणून ते उदयास येतील असा आशावादही यावेळी त्यांनी व्यक्त केला। यावेळी दत्तगुरू पतसंस्थेचे संस्थापक सचिन खोत, हलसिद्धनाथ सहकार व शिक्षण समूहाचे संस्थापक ॲडव्होकेट विठ्ठल कोळेकर, महालक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक बाळासाहेब कागले, ज्ञानेश्वर पतसंस्थेचे संस्थापक धनाजी कागले, जय हनुमान PKPSचे चेअरमन मुरलीधर कोळेकर, कोगनोळी भाजपा अध्यक्ष कुमार पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनील माने, हबप उद्धव काजवे महाराज, डॉक्टर प्रकाश कदम, ग्रामपंचायत सदस्य कृष्णात खोत, बाळासाहेब कोळेकर, विजय लोखंडे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष भेटून यांना पेट्रोल पंपाच्या उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नायरा समूहाचे संजीव त्रिवेदी, विभागीय व्यवस्थापक मणिकंदन, सतीश दुगाने, प्रमोद पाटील, विजय नाईक आदी मान्यवर उपस्थित होते। शेवटी सचिन पाटील यांनी सर्वांचे आभार मानले। जनमत न्यूजसाठी कॅमेरामन नितीन धनवडेसह राज कोळेकर।